नमस्कार, मी रवींद्र फाटक. डहाणूला अतिवृष्टी झाल्यानंतर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले शनिवारी पालघर जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्या कार्यक्रमात ते डहाणूलाही आले होते आणि डहाणूला अडाणी थर्मल पॉवर स्टेशनमध्ये त्यांच्या डिपार्टमेंटनी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याने एक प्रेझेंटेशन ठेवलं होतं की अतिवृष्टीमुळे कुठे कुठे नुकसान झालं आहे आणि काय करावं लागेल उपाययोजना. त्यासाठी तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, कृषी विभागाचे, खारल्यांचे, तसेच महसूल विभागाचे, कलेक्टर मॅडम, तहसीलदार, प्रांत सर्व हजर होते. त्या मीटिंगला उपस्थित राहण्याची मला आणि नगराध्यक्ष तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना संधी मिळाली. त्या मीटिंगमध्ये मी त्यांना निदर्शनास आणून दिलं की IMDने जो रेनफॉल रजिस्टर केला आहे तो चुकीचा आहे. त्यांच्याकडे त्या दिवशीचा म्हणजे ज्या दिवशी अतिवृष्टी झाली त्या दिवशी अतिवृष्टी किती झाली हे मोजमाप त्यांच्याकडे नाही, त्यामुळे त्यांचे आकडे चुकीचे आहेत. रेल्वेमधून अधिकृत जे काही आकडेवारी मिळालेली आहे ती 1204 mm आहे आणि त्याला माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनीही दुजोरा दिला की त्यांच्याही लक्षात आलं की IMDचे आकडे योग्य नाही आहेत. त्यांच्याकडे विविध विभागातून जे आकडे आले होते म्हणजे कृषी विभाग किंवा इतर कुठल्या गोष्टींनी ते सिमिलर होते, म्हणजे अतिवृष्टी झालेली होती हे त्यांनी मान्य केलं. तसंच त्यांना सांगितलं की अतिवृष्टी झाली तरी पाण्याचा निचरा लवकर झाला नाही. याचं मेन कारण असं आहे की डहाणू नगरपालिका आणि आजूबाजूच्या भागातून जे पाणी समुद्राला जाऊन मिळतं, ती जी खाडी आहे ती खाडी जिथे समुद्राला मिळते तिथे सँडबार निर्माण झालेला आहे आणि तो सँडबार डहाणूला नोटिफिकेशन 20 जून 91चं असल्यामुळे ती काढण्याची परवानगी अनेक वर्षात दिलेली नाही. त्याच्यामुळे एका ओहोटीमध्ये पावसाचं पाणीचा निचरा व्हायला पाहिजे तो होत नाही, त्यामुळे तिथे ड्रेजिंग करणं आवश्यक आहे. मॅडमनी सांगितलं हा ड्रेजिंगचा खर्च एवढा कोण करणार. त्याच्यावर त्यांना मी सांगितलं की ड्रेजिंगचा खर्च करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही तिथून तो सिल्टेशन जे झालेलं आहे ते काढण्याची परमिशन दिली तर तुम्हाला रॉयल्टी मिळेल आणि प्रायव्हेट लोक ते काढून देतील, त्यामुळे ही समस्या एका प्रकाराने दूर होणार आहे. तसंच ह्या भागामध्ये जो पाण्याचा जाण्याचा मार्ग आहे, मॅनग्रोव्हची वाढ प्रचंड झालेली आहे, ते त्यांनीही मान्य केलं. ती वाढ मॅनग्रोव्ह जिथे झालेले आहेत म्हणजे पाण्याच्या रस्त्यात तेवढा रस्ता क्लिअर करणं आवश्यक आहे. तीही त्यांना उपाययोजना म्हणून सांगितलं, ते त्यांनी मान्य केलं. तसंच डहाणू नगरपालिकेमध्ये दिवाळीनंतर चौपदरी रस्ता होणार आहे, 30 मीटरचं रस्ता बनवण्याचा त्यांचा मानस आहे आणि पण त्या इस्टिमेटमध्ये ड्रेनेज सिस्टीम नाही आहे. त्यामुळे मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं की त्या इस्टिमेटमध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आहे पण ड्रेनेजची काही प्रोव्हिजन केलेली नाही आहे. ती जर तुम्ही ठेवली नाही तर नगरपालिका नंतर काय परत तोडफोड करून परत ड्रेनेज लाईन टाकणार का. तर मंत्री महोदयांच्या ते लक्षात आलं. ते म्हणाले की योग्य आहे हा मुद्दा. त्यांनी त्यांच्या कन्सर्न इंजिनियर होते, किणी साहेब होते, अजून ठाण्याहून कोणी आले होते त्यांचे वरिष्ठ, त्यांना सांगितलं हे म्हणतायत ते खरं आहे, तुम्ही त्या इस्टिमेटमध्ये इन्क्लूड करून घ्या. हा एकाच वेळेला रस्ता व्हायला पाहिजे की नंतर तोडफोड कुठली आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे त्यांना सांगितलं की डहाणूला हा जो अतिवृष्टीचा प्रॉब्लेम आहे तो सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करायला पाहिजे आणि त्यासाठी जो काही फंड लागेल तो द्यायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा मदत आणि पुनर्वसन विभागाची मीटिंग घेतली होती तेव्हा त्यांनी मान्य केलेलं आहे की ज्या कोणाचं नुकसान झालं असेल त्याला शासन नुकसान भरपाई म्हणून मदत करेल. त्याप्रमाणे त्यांनी 28 तारखेला मंत्रालयात मीटिंग घेतली आणि सर्वांना जे बाधित आहेत त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने काल म्हणजे 3 ऑगस्ट रोजी एक नोटिफिकेशन काढलं. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की जुलै 2006 कालावधीत पालघर जिल्हा व वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन पूर आल्याने घरांचे, कपड्यांचे, घरगुती भांडी, वस्तू, पशुधन तसेच दुकानदार, टपरीधारक
यांना झालेल्या नुकसानीबाबत नागरिकांना मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी ह्या बैठकीत निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय त्यांनी जाहीर केला. जिथे 500 मिलीमीटरपेक्षा जास्ती पाऊस पडलेला आहे अशा ठिकाणी हा लागू असणार आहे. आणि तो मी एक थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो. पूरग्रस्तामध्ये बाधित झालेले तसेच स्थलांतरित कुटुंबांना सानुग्रह अनुदान आहे. प्रति कुटुंब 10,000 रुपये कपड्याच्या नुकसानीसाठी. नंतर दुसरं 10,000 रुपये आहे घरातल्या भांडी वस्तू वगैरे ज्यांच्या वाहून गेल्या असतील त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी 1.5 लाख रुपयापर्यंत मदत करण्याचं ठरवलेलं आहे. अंशतः पडझड झालेलं म्हणजे 50% पडझड झाली असेल तर 50,000 रुपये, 25% झाली असतील तर 25,000 रुपये, अंशतः काही पडझड झाली असेल म्हणजे 15% किंवा कमी तर 15,000 रुपये, नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी प्रति झोपडी 15,000 रुपये, अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांचा मृत पशुधनासाठी म्हणजे दूध देणारी गाय म्हैस असेल तर 40,000 रुपये, बैलगाडीचं काम करणारे ओढकाम करणारे जनावरं असतील तर 32,000 रुपये, लहान जनावरं असतील तर 20,000 रुपये, तसंच बकरी मेंढी वगैरे असेल तर 4,000 रुपये, कुक्कुटपालन लोकांनासुद्धा त्यांनी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे 100 रुपये प्रति पक्षी असं घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी अर्थसहाय्य डिक्लेअर केलेलं आहे. बोटींचं नुकसान झालेलं आहे त्याला त्याच्या कॅटेगरीप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचं त्यांनी नक्की केलेलं आहे. त्याचप्रमाणे जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत 12 बलुतेदार त्यांनासुद्धा मदत करण्याचं ठरवलेलं आहे. दुकानदारांनासुद्धा मदत करण्याचं ठरवलेलं आहे. ज्या दुकानामध्ये नुकसान झालं असेल त्यांनासुद्धा 50,000पर्यंत मदत करण्याचं ठरवलेलं आहे. टपरीधारकांना 10,000पर्यंत मदत करण्याचं ठरवलेलं आहे. अशा विविध प्रकारची मदत शासनाने जाहीर केलेली आहे. आणि त्याचं ज्या अनेक ठिकाणी पंचनामे झालेले आहेत आणि त्या पंचनामाप्रमाणे जे काही मदत देता येतील ती शासकीय यंत्रणेप्रमाणे लवकर देण्यात येईल. शासनाने हे जे पूरग्रस्तांना मदतीची अर्थसहाय्य आणि विविध मदती केलेली आहेत त्याबद्दल शासनाचे धन्यवाद.